नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच नीटची परीक्षा पार पडली. तुमचाही पेपर चांगला गेला असेल. ज्यांचे पेपर चांगले गेले, ज्यांना खूप चांगले मार्क येतील अशी अपेक्षा आहे, त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. ज्यांना वाटत आहे पेपर अवघड गेला, आपल्याला मार्क कमी येतील, त्यांनी पण घाबरून जायचं नाही. कारण त्यांच्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती देणार आहोत. तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल आणि तुमची जे डिप्रेशन आहे, तुमची जी नाराजी आहे, ती सगळी दूर होईल. तुम्हाला असं वाटतं की फक्त MBBS डॉक्टर झालं तरच आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो आणि जर नंबर नाही लागला MBBSला तर सगळं संपलं. तर हा समज तुमचा अतिशय चुकीचा आहे. आज मी तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातल्या अशा 10 वाटा सांगणार आहे, जिथं तुम्ही डॉक्टर सारखेच पांढरे कपडे घालून टेथोस्कोप वापरून लोकांचे प्राणही वाचवणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला नीटमध्ये खूप भरमसाठ 600-700 मार्क घेण्याची अजिबात गरज नाही. त्यातले बरेचसे कोर्स महाराष्ट्रातल्या 90% विद्यार्थ्यांना मला माहीतच नाही. आपण फक्त MBBS, BDS, BAMS, BHMS इथपर्यंत माहीत किंवा B.Pharmacy, नर्सिंग एवढंच माहीत आहे. यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अजून बरेचसे कोर्सेस आहेत. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जॉब तुम्ही करू शकता, एक सन्मानाचं जीवन जगू शकता, रुग्णांची सेवाही करू शकता. तर चला पाहूया आपण. पहिल्यांदा 10व्या क्रमांकाचा मी तुम्हाला कोर्स सांगतो. हा आहे परफ्युजन टेक्नॉलॉजिस्ट, म्हणजे द हार्ट कंट्रोलर. विचार करा, हृदयाची सर्जरी सुरू आहे आणि डॉक्टरांनी पेशंटचं हृदय काही वेळासाठी थांबवलंय. मग पेशंट जीवन कसा राहतो? तो जिवंत राहतो या परफ्युजनिस्ट मुळे. हा मशीनच्या सहाय्यानं काय करतो? त्या पेशंटचं शरीर चालू ठेवण्याचं काम करतो. अतिशय हाय प्रोफाईल आणि अत्यंत दुर्मिळ जॉब आहे मित्रांनो. आणि या जॉबची आता मागणी खूप वाढत आहे. कारण तुम्ही पाहत आहेत, हृदयरोग, हार्ट अटॅक हा अतिशय कॉमन आजार झालेला आहे. खूप पेशंटना याचा त्रास आहे. याच्यासाठी अनेक दवाखाने आहेत आणि त्या दवाखान्यामध्ये रोजच्या कितीतरी सर्जरी होत राहतात हृदयाच्या. त्यामुळे या जॉबची खूप मागणी वाढत आहे. ॲनेस्थेसिया टेक्नॉलॉजिस्ट. प्रत्येक शस्त्रक्रियेवेळी पेशंटला वेदना होऊ नयेत म्हणून त्याला भूल देणं ही एक कला आहे. सर्जनचे हे सर्वात महत्त्वाचे पार्टनर असतात. यांच्याशिवाय केवढाही मोठा सर्जन असेल तर तो काही करू शकत नाही. त्याचं ऑपरेशन थिएटरच सुरू होणार नाही. म्हणून या क्षेत्राकडे तुम्ही वळू शकता. त्यानंतरचा महत्त्वाचा 8वा कोर्स आहे बघा, द रेस्पिरेटरी थेरपी, म्हणजे ब्रीथ मास्टर. कोरोनाच्या नंतर या लोकांची खूप गरज आणि महत्त्व लोकांना कळलं. श्वास थांबला तर सगळं संपलं. व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटचा प्रत्येक श्वास कोणाच्या हातात असतो? तर या तज्ज्ञांच्या. मी आता सांगितलं, कोरोनानंतर आपल्याला त्या श्वासाचं महत्त्व कळले आहे आणि ऑक्सिजन व्हेंटिलेटर, ऑक्सिजन लेवल ह्या गोष्टी आपल्या कानावर पडायला लागल्यात. तसंच या तज्ज्ञांची सुद्धा खूप आता वैद्यकीय क्षेत्राला गरज आहे. म्हणून तुम्ही या क्षेत्रात सुद्धा जाऊ शकता. त्याच्यानंतरचा आहे रेडिओलॉजिस्ट. डॉक्टरांच्या आधी आजार कोणाला जर दिसतो तर तो आहे जो स्कॅन करतो त्याला. शरीरातल्या आतलं गुपित शोधणारे हे डिटेक्टिव्ह आहेत. एक्सरे असेल, MRI असेल, सगळी ताकद या रेडिओलॉजिस्टच्या हातात आहे या क्षेत्राची. तर या क्षेत्रातही तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता आणि लोकांचे जीवही वाचू शकता आणि प्रतिष्ठेचं, सन्मानाचं जीवन सुद्धा जगू शकता मित्रांनो. यालाही नीटमध्ये जास्त मार्क असण्याची काही आवश्यकता नाही. याच्यानंतर आहे ॲक्युप्रेशर थेरपी. अपघातानंतर जेव्हा माणूस मानसिक
आणि शारीरिकरित्या खचतो, तेव्हा त्याला पुन्हा दैनंदिन कामासाठी सक्षम करण्याचं काम हे लाईफ इंजिनियर्स करतात मित्रांनो. हे काम पण खूप महत्त्वाचं आहे आणि खूप समाधान देणारं आणि खूप वेगळं क्षेत्र आहे. लोकांना आपण चालवायला शिकवायलो, लहान मुलांचे पण खूप आजार असतात, त्यांची सुद्धा सेवा तुम्ही या क्षेत्राच्या माध्यमातून करू शकता. त्याच्यानंतर 5वा कोर्स आहे कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्ट. यालाच हृदयाचे गार्डियन म्हणतात. हृदयाचे ठोके मोजण्यापासून ते ब्लॉक शोधण्यापर्यंत कार्डिओलॉजिस्टच्या खांद्याला खांदा लावून हे तज्ज्ञ काम करत असतात. आणि ह्या मी आता सांगितलं तुम्हाला, हृदयविकाराच्या एवढ्या केसेस वाढलेल्या आहेत की पुढच्या काळामध्ये हे करिअर म्हणजे एव्हरग्रीन आहे मित्रांनो. खूप संधी आहेत या क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर 4थ्या नंबरचा कोर्स आहे बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री, द व्हिजिनियर. आज 70 ते 80% लोकांना चष्मे आहेत नंबरचे. लहान मुलांना सुद्धा नंबरचे चष्मे लागायला लागलेले. आणि यांचं काम फक्त चष्म्याला नंबर देणं, चष्म्याचे नंबर देणं नाही, तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी लेझर ट्रीटमेंट, व्हिजन थेरपी यामध्ये सुद्धा हे तज्ज्ञ असतात. तुम्ही एकतर डॉक्टरांच्या मदतीने स्वतःचा बिझनेसही करू शकता किंवा नोकरीही करू शकता. दोन्ही पर्याय तुमच्याकडे आहेत. त्याच्यानंतर 3रा महत्त्वाचा कोर्स आहे मित्रांनो डायलिसिस टेक्नॉलॉजिस्ट, द किडनी सेव्हियर यांना म्हणतात. आज आपण पाहतोय किडन्यांसंबंधी आजार खूप वाढलेले आहेत. ज्यांच्या किडन्या निकामी झाल्या आहेत त्यांच्यासाठी हे तज्ज्ञ लाईफलाईन असतात. किडनी ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये या तज्ज्ञांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यानंतर 2रा महत्त्वाचा कोर्स आहे बघा न्यूरोफिजिओलॉजिस्ट टेक्नॉलॉजिस्ट, म्हणजे द ब्रेन ॲनालिस्ट. मानवी मेंदू हा जगातील सर्वात क्लिष्ट मशीन म्हणता येईल. आणि या मेंदूच्या लहरी इतक्या गुंतागुंतीच्या असतात, त्यांचे आजार तपासण्याचं काम हे तज्ज्ञ करतात. अत्यंत इंटेलेक्च्युअल क्षेत्र आहे मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये एका क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची मागणी आहे. 1 नंबरचा कोर्स म्हणता येईल याला. भविष्यातलं किंग असणारा हा एक क्षेत्र आहे मित्रांनो. BSc मेडिकल जेनेटिक्स किंवा बायोमेडिकल सायन्स. मित्रांनो, भविष्यात आजार होण्याआधीच ते रोखण्याचं काम हे लोक करणार आहेत. रिसर्च क्षेत्रात इतका पैसा आहे आणि मान आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. तुम्ही जर या क्षेत्रामध्ये गेले तर तुमचं खूप मोठं तुम्ही लाईफ चांगल्या पद्धतीने जगू शकता आणि खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या समाजासाठी देऊ शकता, आरोग्य क्षेत्रासाठी देऊ शकता रिसर्च क्षेत्रामध्ये गेले. हे सुद्धा नवीन एक क्षेत्र आहे मित्रांनो. रस्ते अनेक आहेत, फक्त तुमची नजर चोख असावी. मार्क कमी आले म्हणून स्वतःला कमी लेखू नका, अजिबात कमी लेखू नका. कारण मेडिकल क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, मैदान खूप मोठं आहे. फक्त आपल्याला 2-3 कोर्सची माहिती आहे, MBBSला नाही लागला म्हणजे संपला असं काही नाही. MBBS डॉक्टरपेक्षाही तुम्ही चांगल्या पद्धतीने रुग्णांची सेवा करू शकता, चांगलं सन्मानाचं जीवन जगू शकता हे कोर्स करून सुद्धा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा. ज्यांना पेपर कठीण गेलाय त्यांना वाटत असेल, ते जर टेन्शनमध्ये असतील तर त्यांना पाठवा. त्यांना सांगा पिक्चर अजून बाकी आहे. या 10 कोर्सेसपैकी तुम्हाला ज्या कोर्सची इत्थंभूत माहिती पाहिजे असेल ते मला कळवा. मी तुम्हाला त्या कोर्सवर व्हिडिओ बनवून देतो, त्या कोर्सची संपूर्ण माहिती देतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेन्शन घेऊ नका, बिंदास जगा, आनंदात राहा. जय हिंद.